आता आपण बघणार आहोत की पॉवर प्लग आपण कसं प्लग करायचं आणि याचं आउटपुटसाठी आपल्याकडे आहे VGA केबल. जिथं लिहिले DC इन 12 वोल्ट तिथं आपल्याला प्लग करायचं आहे पॉवर कॉर्ड. आणि जसं पॉवर कॉर्ड प्लग केल्यावर तुम्हाला इथे 2 लाल दिवे दिसतील. हा दिवा तुम्हाला 3 सेकंदानंतर चालू बंद होताना दिसेल आणि एकदा तो दिवा बंद झाला, विझला तो दिवा, तुम्हाला हे पॉवर बटन आहे, ह्या पॉवर बटनवरती आपल्याला एकदा प्रेस करून हा दिवा स्टेडी झाल्यावर हे बटन प्रेस करून निळा दिवा जेव्हा पेटेल याचा अर्थ आहे की हे डिव्हाइस चालू म्हणजे तुम्ही आता स्टार्ट करू शकता. आपल्याला हे प्लग करायचं आहे आउटमध्ये, कारण आपल्याला प्रोजेक्ट करायचं आहे दुसऱ्या एखाद्या स्क्रीनवरती आणि ती स्क्रीन ही आहे. हे आपण जे डॉक्युमेंट बघतो आहे सध्या ते आपल्या एक्झॅक्टली या कॅमेराच्या लेन्सच्या खाली ठेवलेलं आहे. ते डॉक्युमेंट आपण बघतोय. उदाहरणार्थ जर इथे प्रकाश जर कमी असेल तर इथे बटन आहे, त्या बटनाने आपण हा दिवा चालू करून स्वच्छ आपल्याला तुमचं डॉक्युमेंट दिसू शकतं. तिथंच बटन आहे तो दिवा घालवायचा सुद्धा. परत मी तुम्हाला काही बटन दाखवतो इथे. हे जे बटन आहे मेन्यू, त्या मेन्यू खाली तुम्हाला सर्वप्रथम बटन दाबल्यावर तुम्हाला लिस्ट दिसेल आयटमशी. तुम्ही त्या एल्मो बरोबर तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्याला मिरर बोर्डला घेऊन जाऊ शकता. त्याच्यामध्ये सगळे सेटिंग्स आहेत वेगवेगळे. परत मेन्यूचं बटन दाबले की ते एक्झिट होणार. एक फीचर आहे याच्यामध्ये, त्याला म्हणतात फ्रीज. हे जे बटन आहे याला म्हणतात फ्रीज. आता तुम्ही बघताय मी हा कागद याच्या खाली हलवत आहे आणि जेव्हा मी इथे ते फ्रीजचं बटन दाबलं आणि तुम्ही तो डॉक्युमेंट बाजूला जरी काढलं तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती डॉक्युमेंट अजून तसंच आहे. आता मी तुम्हाला दाखवतो डॉक्युमेंट कसं अनफ्रीज करायचं. सेम बटन आपण परत दाबलं तर हे डॉक्युमेंट परत तुम्ही जागेवरती आणून ठेवू शकता. आणखीन एक याच्यामध्ये फीचर आहे झूम इन किंवा झूम आउट करायचं. अर्थातच जर डॉक्युमेंट लांब असेल आणि तुम्हाला जर काही त्याच्यामध्ये बघायचं असेल जवळून, इथं एक बटन आहे गोल ग्रे रंगाचं, राखाडी रंगाचं. ते वळवलं की ते डॉक्युमेंट झूम इन किंवा झूम आउट होणार. हे असं जेवढं तुम्ही जास्ती वळवा तेवढं जास्ती. समजा तुम्ही जास्तीत जवळ गेलो आणि जर डॉक्युमेंट स्वच्छ नसेल तर त्याच्या मागे एक पिवळा बटन आहे. ते पिवळं बटन दाबल्यावरती ऑटो फोकस होणार आणि डॉक्युमेंट तुम्हाला आणखीन जास्त स्वच्छ दिसणार. आणखीन ह्याच्यामध्ये जर आपण फीचर्स बघायला गेलं, तुम्ही हे बटन दाबून तुम्ही रेकॉर्डिंगही करू शकता, फोटो घेऊ शकता आणि तुम्ही रेकॉर्ड करू शकता आवाज कोणाचा, आणि त्याच बटनाने तुम्ही पॉज किंवा म्यूटही करू शकता. आता आपण बघणार आहोत पिक्चर्स कसे कॅप्चर करायचे. हे जे बटन दिसतं आपल्याला कॅमेराचं, ते एकदा बटन दाबलं की तो एक फोटो घेणार आणि सेव्ह करणार आपल्या इंटरनल मेमरीमध्ये, ज्याच्यामध्ये 5 GB स्पेस आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो तो फोटो आता कुठे सेव्ह झाला आहे. तो आपण जसं याचा आता फोटो घेतात, हे व्हिडिओचं बटन दाबून तुम्ही त्याच प्रकारे व्हिडिओ घेऊ शकता. आणि आता जो मी फोटो घेतला तो तुम्ही हे बटन, प्लेचं बटन जसं दिसतं तसं तुम्ही ते बटन एकदा दाबून तुम्ही गॅलरीत जाऊन आपण घेतलेले चित्रही बघू शकतो. हे तुम्ही 2 जे बटन बघत आहात ते ब्राईटनेस कमी किंवा जास्ती करण्यासाठी आहेत. उदाहरणार्थ हे असं जास्ती डार्क होणार, डावीकडचं बटन, आणि उजवीकडचं बटन तुम्हाला अजून जास्ती उजेड देणार त्या डॉक्युमेंटवरती आणि तुम्ही ते डॉक्युमेंट बघू शकता.
आपण सगळे जे फीचर्स आहेत याच्यामध्ये बघितले या बटन्समध्ये, ते सेम फीचर्स तुम्हाला रिमोटमध्ये पण सापडतील. हे रिमोट आहे, रिमोट कंट्रोलचं. ओके, हे सगळे फीचर्स आहेत रिमोटमध्ये सुद्धा. आणि रिमोट कंट्रोलचं सेन्सर हे आहे. तुम्हाला 360 डिग्रीने तुम्ही कोणत्याही अँगलनी रिमोट कंट्रोल तुम्ही यूज करू शकता. आता मी तुम्हाला एक फीचर दाखवणार आहे याच्यामध्ये. हे बटन दाबल्यास तुम्हाला एका वेळेस डॉक्युमेंट व्हिज्युअलायझर तुम्ही यूज करू शकता आणि त्याचसोबत तुम्ही तुमच्या एका सीपीयूला डेस्कटॉपला किंवा पीसीला तुम्ही कम्प्युटरला लॅपटॉपला कनेक्ट करू शकता आणि तुम्ही दोन्ही एक एल्बो डॉक्युमेंट व्हिज्युअलायझर पण तुम्ही यूज करू शकता, त्यासोबत तुम्ही तुमचा लॅपटॉप पण यूज करू शकता. आणि ही केबल आहे, ही तुम्हाला केबल इथं प्लग करून तुम्ही दोन्ही बाजूला यूज करू शकता. इथे तुम्हाला दिसेल जिथे इन लिहिलेलं आहे, इनचं चिन्ह आहे, तिथे तुम्हाला प्लग करायचं आहे. आणि दुसरा एंड तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या डेस्कटॉपमध्ये जर तुम्ही प्लग केलं तर तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करू शकता पहिल्याच्या स्क्रीनमध्ये, जिथं डॉक्युमेंट व्हिज्युअलायझर पण आहे आणि तुमचं लॅपटॉप पण कनेक्ट झालेला आहे ऑलरेडी त्याला. मला दाखवतो मी तुम्हाला. हे बटन दाबल्यास तुम्ही बघा जे चित्र लॅपटॉपमध्ये आहे ते तुम्हाला ह्या स्क्रीनवरती दिसणार. आणि आता परत जर तेच बटन एकदा दाबलं तर डॉक्युमेंट व्हिज्युअलायझर पुढं करतो. आणि हे जे तुम्हाला बटन दिसलं इथं डॉक्युमेंट व्हिज्युअलायझरचं, त्या बटनवरती क्लिक केलं की तुम्हाला परत डॉक्युमेंट दिसलं जे व्हिज्युअलायझरच्या खाली आहे. आपण आता जे बघितले याचे फीचर्स आहेत, यूज करायचं कसं हे डॉक्युमेंट व्हिज्युअलायझर एल्मोचं. तुम्हाला ह्याच्या संदर्भात आणखीन जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला संदर्भ करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.